संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विणेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, महिला मंडळ, तरुण मंडळ, मित्रवर्ग, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सोसायटीचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, आजी माजी गावकरी, पंचकृषी, पुढं बसलेले, मध्ये बसलेले, मागं बसलेले, घरी झोपून कीर्तन ऐकणारी, खुर्चीवर बसलेले, दुसऱ्यांच्या चपला घेऊन झाले का सगळे? उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनाला बसलं पण महाराजांनी काय नाव घेतलं नाही, असं नको व्हायला. हां, आणि एवढं होऊन सुद्धा एखाद्याचं नाव राहू शकतं. म्हणून त्याला आयडिया आहे महाराज, ज्यांचे मी नावं घेतली ते देव आणि ज्यांचं चुकीने राहिले ते महादेव. हां, कोण म्हणलं? हां, जमलं काय? हां, आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये जे अडथळे आणतात ते चांगदेव आणि तुम्ही ऐकणारे ब्रह्मदेव. असे सगळ्यांचे आभार आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 अखंड हरिनाम सप्ताह, वर्ष 66. वा, माझं वय 28 आहे. सप्त्याचं वय किती? म्हणजे लईच जुना सप्ताह आहे. माझा जन्म पण नाही. असे 2 महाराज तयार होतील. एवढा जुना सप्ताह आहे महाराज. वा. मग माझा साधा सरळ प्रश्न आहे, ते आयोजक मंडळी साहेब इथं आहेत, सतीश साहेब मोरे. या 66 वर्षामध्ये, वाक्य नीट ऐका बरं का बारीक, या 66 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक इथं आणले असतील. हो म्हणा किंवा नाही म्हणा. हां, कितीतरी महाराज लोक तुम्ही इथं आणले असतील. कितीतरी महाराज लोक वाट लावले. आता जमलं. म्हणजे माझा मुद्दा काय, एवढे महाराज लोक तुम्ही इथं आणले या 66 वर्षामध्ये. बरं, कीर्तनं किती असतात? 9 असतात ना या सप्त्यामध्ये? किती असतात? 9च ना? 7 आहे का? यावर्षी आलं आहे असं? बरं 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 बरं. म्हणजे एवढे महाराज लोक इथं आणले तुम्ही. माझा साधा सरळ प्रश्न आहे बघा, सप्ताह करायचा कशासाठी? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याच्या मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा? कशासाठी करायचं सप्ताह? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह आहे का हा? आता मी सांगतो आहे का, सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते. किती? 3. देव, देश आणि धर्म. आता नीट ऐका, फ्रेश बसा कीर्तनाला. काय टेन्शन आहे का? महिला मंडळ काय टेन्शन वगैरे का? पुरुष मंडळी इकडे कोणावर काय कर्ज बिर्ज काय आहे? असू दे ना, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. कर्जवाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटलाय. असं फ्रेश बसा महाराज. प्रवास करून कोण आलं? माझा सकाळी एक कार्यक्रम होता पुण्यात आणि संध्याकाळचा हा आहे महाराज. दिवसभर प्रवास आहे, पण मी कसा दिसतोय? फ्रेश दिसतो. तुम्ही कुठले? तुम्ही इथलेच का? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसा महाराज. कीर्तनाला सुरुवात झाली. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठला. सप्ताह केल्यामुळं 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते, देव, देश आणि धर्म. आता बारीक आहे का, प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतो. आता 15 ऑगस्ट झालं का नाही? हां, देशाविषयी विचार करू आपण. बघा, आता शाळेत जाणारे पोरं आहेत का इथं? शाळेत जातो ना? इंग्लिश मिडियम आहे का मराठी? काय घाबरू नको. इंग्लिश का मराठी? इंग्लिश आहे का? मी पण इंग्लिश मिडियमचाच आहे. हां, शाळेमध्ये प्लेज आहे का? प्लेज मराठीत त्याला प्रतिज्ञा म्हणतात. आता तू इंग्लिशमध्ये म्हणून प्लेज आहे का? काय आहे प्लेज? हां हां, बोलला. इंडिया, याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं जोरदार. इंडिया इज माय, भारत, भारत माझा देश आहे. शब्द किती सुंदर वापरला बघा. भारत का आपला शब्द काय? माझं. माझं म्हटलं की प्रेम असतं. बसणारी मंडळी माझं म्हटले हो. जसं आपण म्हणतो गाडी, जरा आवाज होता ना, गाडी, थोडा आवाज. गाडी, बंगला, जमीन, बायको, माझीच ना. माझं म्हटल्यावर प्रेम ना. आता माझ्यासमोर ही माईक सिस्टीम मारा. माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटलं हा माईक माझा आहे,
बंद करतील. माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले. हा माईक माझा आहे. माझं म्हटल्यावर प्रेम असतं महाराज. सुंदर साऊंड सिस्टीम तुमची बरं का. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज. वा वा वा. हा म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असं. जसं भारत माझा देश आहे महाराज. माझा देशाविषयी प्रेम असावं महाराज. दुसरं गोष्ट धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो. मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय. धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. वा वा. माणूस की आपला धर्म आहे. माणसाने माणसाला मदत करणे हा आपला काय धर्म आहे. खरा धर्म आपला टिकवला कोणी. आता हे मंदिर आहे, मंदिरावरती कळस आहे, दारापुढं तुळस आहे. कोणामुळं. छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं मंदिरं टिकले असते का. तुमच्या सप्त्याला 66 वर्ष झाले असते का. आजचा महाराज आला असता का. अहो सप्ताच नाही तर महाराज कुठं. मग एक उपकार कोणाचे. शिवाजी महाराजांचे. बरं त्यांचे मातोश्री कोण. जिजाऊ माँसाहेब. वा. जिजाऊ माँसाहेबांनी चांगले संस्कार जर केले नसते शिवाजी महाराजांवरती तर स्वराज्याची निर्मिती झालीच नसती ना. मग आता खरी उपकार कोणाचे. कोणाचे. त्यांच्याबद्दल किती सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. बाबाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शोभा जन्मला. शिवनेरीवर शोभा जन्मला. राजांचा अधिपती साऱ्या राजांचा दैवत 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 छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. अंधार झाला दिवा पाहिजे. अंधार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. अरे जय भवानी. आता फ्रेश झाले तुम्ही. वा. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्म आपला टिकला. त्याला प्रमाणे धर्माचे पालन करणे. पाखंड खंडने हेचे आम्हा करणे काम.
बीज वाढवावे नाम. मग बसणारी मंडळी सांगा, मग सप्ताह कशासाठी करायचा? गेलं बॉम्बलं कीर्तनाक. देव, देश आणि वा धर्म 3 विषयाच्या ठिकाणी जागृती होते. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. दिवस, वर्ष आणि तो दिवस कोणाच्या वाटेला आला? कोण म्हणलं? वैभवच्या. इथं आजच्या दिवस तरी महाराज म्हणा. वैभव महाराज. हे माझं मी भाग्य समजतो. कीर्तनाला सुरुवात मग आतापर्यंत चाललं काय होतं? विडालं विडालं टाळ टाळ. आजचा अभंग अनुभव प्रकरणातील महाराज. आता नीट लक्ष द्या. अनुभव 2 प्रकारचे असतात. संसाराचा अनुभव वेगळा आणि परमार्थाचा अनुभव वेगळा. बोलत जा म्हणजे तुम्हाला कीर्तन समजेल. संसाराचा अनुभव वेगळा, परमार्थाचा अनुभव वेगळा. आता नीट ऐका. संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही आणि परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय वा जमलं. संसाराचा अनुभव कधी कुणाला सांगायचा नाही. तुम्ही म्हणाल का? कुणाला नाही. संसाराचा अनुभव कुणाला नाही आणि ज्याला नाही त्याला आल्याशिवाय. लग्न झालं का महाराज? मग येईन. संसाराचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, तो काय सांगायची गरज नाही. पण परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहायचा नाही. बघा, संसाराचा जो अनुभव आहे तो मर्यादित आहे. संसाराचा अनुभव कसा आहे? मर्यादित आहे. परमार्थाचा अनुभव विश्वव्यापक आहे. संसाराचा मर्यादित. आपल्या बायकोच्या गळ्यातलं सोनं आपल्या आईला काय फायद्याचं? मर्यादा आली ना. आपण बांधलेला बंगला आपल्या मित्रांचा काय कामाचा? तो आपलाच ना, मर्यादा. पण हरिपाठ विश्वव्यापक आहे. ज्ञानेश्वरी, गाथा, वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय महाराज. संसाराचा अनुभव वेगळा, परमार्थाचा अनुभव वेगळा महाराज. संसाराचा अनुभव मर्यादित, परमार्थाचा अनुभव विश्वव्यापक आहे महाराज. संसार कितीही करा पूर्ण होत. परमार्थ थोडा मनापासून करा, पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत. संसार किती करा पूर्ण नाही होत महाराज. होतो का? नाही. ऐका ऐका ऐका. रावण कोणाला माहीत नाही? हात वर करा. सगळ्यांनाच माहिती नाही का? रावणासारखा श्रीमंत माणूस या आधी कधी झाला नाही, पुढेही होणार, हे कोणी पण छाती ठोकपणे सांगू शकतं महाराज. एवढा श्रीमंत रावण, एवढा धनवान रावण, एवढा मातृभक्त रावण, पितृभक्त रावण, शिवभक्त रावण, विद्वान रावण, त्यासारखं पंडित त्या काळात कोणी नव्हता. एवढं सगळं असूनही रावणाचा संसार पूर्ण झाला नाही. रावणाच्या काही इच्छा होत्या संसारातल्या. समुद्राचं पाणी गोड करीन, स्वर्गापर्यंत शिडी करीन, सोन्याला सुगंध आणीन, हे कोणाची इच्छा आहेत? पण आत्तापर्यंत काय स्वर्गाला जाण्यासाठी शिड्या नाही. समुद्राचं पाणी गोड आणि सोन्याला काय सुगंध. मग एवढा धनवान विद्वान रावण, त्याचा संसार पूर्ण झाला नाही. आपला कधी होणार? संसार पूर्ण होत नाही मला. अजून थोडं पुढं सांगू का? बंगला कधी पूर्ण होतो? बंगला निवांत, आपल्याला वेळ डोकं खाजून उत्तर द्या. तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी मंडळी आहे. बंगला कधी पूर्ण होतो? बोला ना. कोण म्हणलं पूजा झाले हो? काय वाटतं तुम्हाला? अहो, बंगला पूर्ण होतच नाही. पहिला मजला झाला, दुसऱ्या मजल्याची चाल, दुसरा मजला झाला, तिसऱ्या मजले. अहो, पूर्वीपासून आलेली चाल आहे ती काय आताची आहे काय? बंगला काय पूर्ण होत नाही. मंदिर, कळसारोहण झालं, मंदिर पूर्ण, त्याच्यावर परत बांधकाम होते काय? आता बंगला का पूर्ण होत नाही? कारण ते संसारातलं आहे. मंदिर का पूर्ण होते? कारण ते परमार्थातलं आहे महाराज. मग संसार पूर्ण होत नाही, परमार्थ
हां पूर्ण होतो महाराज, थोडा केला की पूर्णत्वाला जातो महाराज. हां मग संसाराचा अनुभव वेगळा, परमार्थाचा अनुभव वेगळा. बरं, संसार हा दुःखमुळे सगळ्यांना माहिती आहे, संसारात काही सुख नाही. बरं, आज जे आपण जे बघतो आजूबाजूला, माणसं वरून सुखी आहेत पण आतून, वरून सुखी आतून कसे? कोणालाही विचारा कसं काय चाललंय. बरं, चांगलं म्हणायला काही प्रॉब्लेम आहे का? शब्द काय असतो? बरं म्हणजे 35% काठावर पास. कोण म्हणतं का मग आमचं लय चांगलं चाललंय? ज्याला विचार काय चाललंय, बरं चाललंय आपलं. बरं म्हणजे वरून सुखी पण आतून दुःखी महाराज. बघा आता पटकन पटकन उत्तर द्यायचं मला. माणूस आमदार झाला म्हणून सुखी पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. हां असं बोलत जा बघा 2 मिनटं. माणूस आमदार झाला म्हणून, इकडून पण आवाज येऊ द्या तुम्ही. आमदार झाला म्हणून सुखी, मंत्रीपद मिळालं नाही दुःखी. बरं, मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी पण पाहिजे ते खातं मिळालं नाही दुःखी. मुलगा 12वीत चांगल्या मार्कानं पास झाला सुखी, पुढं त्याचा कुठंच नंबर लागला नाही दुःखी. मुलीचं लग्न झालं सुखी, सासरची माणसं चांगली नाही हो दुःखी. गोरी बायको मिळाली सुखी. आता जमलं. हा गोरी बायको मिळाली म्हणून सुखी. बर, पण तिचं ना आपलं पटत नाही. सुखी का दुःखी? दुःखी ना. वा, भरपूर पैसा मिळाला सुखी, मिळालेला पैसा चोरीला गेला. चालू द्या का 12 वाजेपर्यंत? अहो हे चालूच राहणार आहे, कुठं संपतंय वय. हा, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता. वरून सुखी आतून दुःखी. याचं कारण माणूस आज समाधानी. आला का लाईन? माणूस समाधानी नाही. काय समाधान आहे? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. अहो घ्या हात खाली घ्या, माझा हात दुखून खाली घ्या, खाली घ्या. एकीचा सुद्धा हात वर नाही बुवा. आणि जेणे कोणी एकीने केला असून चुकून तिने सुद्धा हात खाली घ्यायचा, कारण बाकीच्यांना माहिती तुमचा शेजार कोण आहे. खोटं बोलून चालत नाही इथं. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही, अजिबात नाही महाराज. वा वा वा. माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी, स्वतःच्या दुःखानं नाही, दुसऱ्याचं सुख. शेजारच्या दारात नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड फॉर्च्युनर, याच्या छातीत चमक आली. बघता काय माझ्याकडं मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. हे म्हणतात उगच मेलं. मग ते उगच मेलं ना, समाधानी नाही ना. समाधानी नाही. समाधानी असं हो माणसानी. आता काय समाधान नाही. मी नेहमी कीर्तनात नेहमी वाक्य सांगतो, नेहमी सांगतो प्रत्येक कीर्तनात. एक वेळ माणसानी मळका असं मळक. मळका असो पण मग मगाशी काय केलं तुम्ही? मळका असो पण जळकन असो. मळ साफ होतो. आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रेन, आला, घडी, वॉशिंग, मळ सगळा साफ होणार तुमचा. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत. माणसानी जळू नये, समाधानी असावं. आणि आता समाधान राहिलं नाही. समाधान असावं. तुकोबा म्हणतात, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे, ठेविले आनंद दैसेची राहावे,
चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, कैसे रहावे, आनंदे कैसे रहावे, असू द्यावे समाधान, चित्ते असू द्यावे समाधान, आनंदे कैसे रहावे, कैसे रहावे, कैसे असं एखादी चाल आवडली, एखाद्याचं वादन आवडलं की टाळे वाजवायचं महाराज. आणि एक सूचना मगाशी द्यायची राहिली माझी, आता आठवली म्हणून सांगतो. टाळी वाजू वाटली तरच वाजवायची. तुमची तर टाळ्या नाही का टोल आहे का GST आहे का काय आहे का? हां, वाजू वाटली तर वाजवायची, पण जर वाजवलीच तर त्याचा आवाज 2 किलोमीटर गेला पाहिजे. उगं 10 रुपयाला एक टाळ्यासारखं वाजवायचं नाही, जरा मनापासून. कशी? तरी अजून काही ना, करंट लागलं नाही तर हळूहळू लागेल, अजून टाईम आहे आपल्याला. वा वा, हा समाधानी असो आपला हा विषय चालला होता. ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ते असू द्यावे. आणि आज माणसाला काही नाही, समाधान नाही. समाधान नाही काय? महिला म्हणत तुम्ही मंदिरात जाता ना रोज? अहो जाता का नाही? मग कधी मी घरी गेलो सांगणार का मला? असं मोकळं बोला. हां, मंदिरात जाता ना, काय मागता हो देवाकडं? काय सुखी? काय सुखी भेळ? अहो जरा आवाज सुखी ठेव. कोणाला? देवाला, मला, बाकीच्यांना कोणाला म्हणले ते? बरं, आणि दुसऱ्यांच्या पोराला म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. शाबास. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात आपण स्वार्थी ना महाराज, आपण स्वार्थी. आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. माझा दुसरा मुद्दा असा आहे, देवाकडं मागायची गरजच काय? देवाला कळतच नाही का तुम्हाला काय द्यावा? म्हणजे तुम्ही सांगणार आणि मग देव. अहो चतुरा तो देव, हुशार आहे ना. तुम्ही सांगायची गरज, तरी आपण मागतो. मागतो तर मागतो कोणासाठी मागतो? स्वतःसाठी. आपण स्वार्थी आहे महाराज, माणूस स्वार्थी आहे. मला सांगा, बसणारी मंडळी, इथं अनुभवी मंडळी सगळी, दुकानदार चांगला कोणता? कोण म्हणलं उधारी? काय म्हणजे आपण काय झालो? बोला बोला बोला. आपण काय झालो? स्वार्थी. हां, आपण स्वार्थी. वायरमॅन चांगला कोणता? कोण म्हणलं आकडा? आपण काय झालो? स्वार्थी ना आपण. शिक्षक चांगला कोणता? मारितो तो, मारित नाही तो. गृहपाठच तपासत नाही. म्हणजे आपण स्वार्थी, आणि स्वार्थी माणसं देवाला आवडत नाही. वा वा, आपलं मागणं वेगळं, संतांचं वेगळं. महाराज संतांकडे स्वार्थ नाही, म्हणून आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात, भाषण. संत जे बोलतात त्याला संतवाणी म्हणतात, अभंग म्हणतात, कारण त्याच्यात स्वार्थ नसतो, अजिबात नाही. बघा नामदेव महाराज म्हणतात, अकल्प आयुष्य वावे तया कुळा, आणि माझ्या सकाळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. कोणाचं मागणं आहे? नामदेवरायांचं मागणं. स्वतःसाठी मागितलं का? नाही महाराज. हो, एकनाथ महाराज म्हणतात, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे,
आता कसा लागला करंट प्रॉपर लागला का नाही? प्रेम सुख भरपूर प्रेम झालं बरं का महाराज. तुम्हाला असं वाटत असेल आम्ही असं एकमेकावर का धावतोय सारखं, पण ते आमची भेटायची स्टाईलच तशी, आम्ही असंच भेटतो एकमेक, असंच प्रेम आहे आमचं सगळ्यांचं. वा वा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. मला सांगा बरं, गायन करणं सोपं आहे का हो? बोला मोकळ्या मनानं. नाही अजिबात, मग कष्ट आहे महाराज. 7-7, 8-8 वर्ष त्यांची मेहनत आहे. काही ना नुसतं सा लावायला वर्ष जाते, सोपं नाही महाराज. सकाळी उठून रियाज करावा लागतो. मृदंग वाजवणं सोपं आहे का? बोटं फुटतात रियाज करून वाजून वाजून, बोटातून रक्त येतं, तेव्हा एवढे सुंदर बोल वाजवतात. आज पाक वाज घेतला आणि उद्या असं वाजवायला आले हो, मग काय बघायचं? मग खरी माऊलींची कृपा. तसं शक्य नाही, कष्ट आहे बरं. यांचं राहून द्या जरा. कीर्तन करणं सोपं आहे का हो? तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार, मी गेल्यावर काय म्हणणार हे महत्त्वाचं. सोपं नाही महाराज. महाराज बघा, एक मित्र आहे माझा, म्हणजे हाय अजून, तो भेटल्यावर नुसता कण होतो माझ्या पुढं. महाराज तुमची लई मजा, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा. हां, कोणाची नाही. मी म्हणलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? तो मला रुबाबात मानला, मी येतो पण मी गाणार नाही, वाजवणार नाही, काय नाही. म्हणलं तुला कोणी सांगितलं गायला आणि वाजवायला? इथं रथी महारथी पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस टाकलं त्याला गाडीमध्ये. 8 दिवस त्याला असं फिरवलं महाराज. सकाळ संध्याकाळ कीर्तन, ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, असं वैतागलं 8 दिवस प्रवासाला. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या जावे जावे त्याच्या वंशा. सोपं नाही महाराज, त्याचं मग कष्ट आहे महाराज. वा, म्हणून हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध बदलता येत. देवाला चुकलं नाही, देवाला. आपल्याला काय चुकणार आहे महाराज? यांच्या नशिबात हे त्यांना भेटणार, यांच्या नशिबात हे त्यांना भेटणार, माझ्या नशिबात हे मला भेटणार. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला? कुठं? कारागृहात. आपल्या भाषेत जेलमध्ये. देवाला चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का? एकाचा जन्म जेलमध्ये, एकाचा जन्म राजवाड्यात. कोणाचा? एका दिवसाभराला, रात्रीभराला, पावसाळ्यात, उन्हाळ्यात, अष्टमीला, नवमीला. मग ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. प्रारब्ध बदलता येत नाही. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा झाला. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा. सुदामा पोहे बांधायला फडकं. ज्याचं त्याचं प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. प्रारब्ध आपल्या हातात नाही. बघा, तुम्हाला जरा सोपं करून सांगतो अजून, फक्त नीट लक्ष द्या. कुंभाराने 3 मडकं बनवले. 3. एक मडकं दहीहंडीला वापरलं, एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं, आणि एक मडकं धाव्याला वापरलं. कुंभाराचा काय दोष? ज्याचं त्याचं. एका झाडाचे फुलं तोडले, 3 हार केले. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, एक हार प्रेत्यावर गेला. झाडाचा काय दोष? ज्याचं त्याचं प्रारब्ध. नाही समजलं? नाही समजलं? अजून सोपं सांगू का? एकाच खाणीतले 3 दगड आहे. एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे काढा, आणि एका दगडावर लिहिले मूर्तीला स्पर्श करू
ज्याचं त्याचं. नाही समजलं? नाही? अजून सोपं सांगू. बरं ऐका. एका माणसाला 3 पोरं. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? ज्याचं त्याचं. त्यांना असं सोपं सांगावं लागतं तेव्हा जमतं. आणि एवढं सांगून सुद्धा जर तुम्हाला समजत नसेल ते तुमचं, त्याला मी काही करू शकत नाही. आणि बरं मला सोडलं. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळे महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही. प्रारब्ध आपल्या हातातच नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. हा, मग तुम्ही म्हणाल प्रारब्ध जर आपल्या हातात नाही तर आपल्या हातात आहे काय? कर्म. कर्म कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. जन्म आपल्या हातात, मृत्यू आपल्या हातात. पण मधला जो काळ आहे, कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. कर्म आपल्या हातात आहे. म्हणून कर्म कसं पाहिजे? कसं पाहिजे? चांगलं पाहिजे ना. चांगलं बोललं पाहिजे माणसाने. वाणी कशी पाहिजे माणसाची? चांगली पाहिजे महाराज. हो, आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वेची ते वचन आणि जेनेर आहे समाधान. हो, बोलण्यामुळं चांगलं वाटलं पाहिजे, समोरच्याला समाधान वाटलं पाहिजे. याच्या पुढं जाऊन सांगू का? माणूस रागात तर काही बोलून जातो. पण एक वाक्य सांगतो बघा. राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर ओरडायला ताकद लागत नाही. आणि राग आल्यानंतर मारामारी करायला तर अजिबात ताकद लागत नाही. खरी जी ताकद लागते ना, खरी ती शांत बसायला. शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. माणसाने विचार करून बोललं पाहिजे. कारण ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. विचार करून बोललं पाहिजे. आपण विचार करून बोलत नाही. मगाशी प्रवासात असताना मी एक वाक्य वाचलं, ते तुम्हाला मी सांगतो. ते वाक्य असं होतं, पुरुष एका कानानं ऐकतात. म्हणा ना, म्हणा. दुसऱ्या कानानं. हा, पुरुष एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात. महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात. वय दोन्ही कानानं ऐकतात, तोंडाने हा सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी, जोपर्यंत 10-12 बायांना ते सांगत नाही त्यांचं मन काही भरत. आणि प्रत्येकीला सांगताना एकच वाक्य सांगणार, तू ये म्हणून. कोणाला सांगू? अख्ख्या गावाला सांगत सुटते. बघा, याच्यातून सांगायचं काय मला? जिथं बोलायची गरजच नाही तिथं बोलून काय फायदा? आणि जिथं बोलायची गरज तिथं बोललंच पाहिजे. पण जिथं बोलायची गरज नाही तिथं मौन राहता आलं पाहिजे. आणि ज्याला मौन राहता येतं तोच खरा शहाणा. विठाला विठाला. मग बदल होणं महत्वाचं आहे ना आपल्यामध्ये. हा, चांगलं बोललं पाहिजे. आपल्याला बोलायचं कळत नाही महाराज. माऊलींची ओवी आहे, साच आणि मितुले जैसे रसाळ शब्द जैसे कळलो अमृताचे. माणसाने विचार करून बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, मी एका ठिकाणी कीर्तनाला होतो कर्नाटक बेळगावमध्ये. आणि कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली. किती? आणि माझ्या पायावर ठेवलं. म्हटलं बाबा हे कशासाठी? तो म्हणला, काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. म्हणलं कुठं चालत नाही ती इथं कशी? म्हणजे बोलायचं कळत, वागायचं कळत नाही महाराज. चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे महाराज. हा, परमार्थ करत असताना माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागण्यात बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो. याच्या पुढचं एक वाक्य सांगतो. एखादा अभंग कमी पाठ असला तरी चालेल ना. एखादा बोल नाही वाजवता आला तरी चालेल. एखादा ठेका चुकला टाळा वाजवताना तरी चालेल. पण परमार्थ करत असताना आचरण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आचरण चुकलं, परमार्थ संपला महाराज. आचरण महत्त्वाचं आहे महाराज.
हो, 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती. कोणी 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 विश्वामित्राने. वा, 60,000 वर्ष. 60,000 कळतं का? 60,000. विश्वामित्राची जी दाढी आहे ना, दाढी ती जमिनीला टेकली होती. तपश्चर्या किती वर्ष होती? 60,000 वर्ष. वरती इंद्रदेव घाबरला. इंद्रदेवाला वाटलं आपलं पद जातंय का काय. का? कारण इथं तपश्चर्या किती झाली? 60,000 वर्ष. इंद्रदेव त्याच्या दाढीला हात लावून बसला टेन्शनमध्ये. समोरून एक नर्तकी आले. नर्तकी कळते तुम्हाला? हां, तेवढं तर माहीत असणार. हां, नर्तकी आली आणि नर्तकी आल्यानंतर ती नर्तकी इंद्राला म्हणली, इंद्रा, व्हाय आर यू नर्वस? तू असा नर्वस का दिसतो? कोण म्हणलं? कोण? हा, नर्तकी म्हणले, व्हाय आर यू नर्वस? इंद्र म्हणला, कॉम्प्लिकेटेड केस. नर्तकी म्हणली, व्हॉट इज द प्रॉब्लेम? इंद्रदेव म्हणला, प्रॉब्लेम इज डेंजरस. इकडं 60,000 वर्ष तपश्चर्या झाली विश्वामित्राची. माझं पद जाऊ, आपल्या भाषेत खुर्ची जाऊ. हां, मग करायचं काय? इंद्र टेन्शनमध्ये बसला. नर्तकी म्हणली, इंद्रा, यू डू नॉट टेक एनी टेन्शन. टेन्शन वगैरे काय घेऊ नको, मी हू ना. कोण म्हणलं? नर्तकी. हां, मी आहे ना म्हणले. तिने पायात चाळ बांधला. कोणी? नर्तकीने. आणि विश्वामित्र पुढं जाऊन तो पाय आपटला. अहो, डोळेच उघडले ना त्यांनी. तपश्चर्या किती वर्ष होती? डोळेच उघडले. म्हणला, बस, तुम्हारे बिना मी जी नाही सकता. ती नर्तकी म्हणली, बावळटपणा करू नका, तुम्ही साधू आहात. तो म्हणला, तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होत आहे. एवढा येडा झाला तिच्या मागं. विश्वामित्र तपया खानी, कुत्रा होनी हिंडे वनी, ऐसे बोलले थोर तेथ जीव किती पामर. सांगण्याचं तात्पर्य, परमार्थ किती करा. समाज प्रबोधनकार व्हा, शिवचरित्रकार व्हा, भागवताचार्य व्हा, रामायणाचार्य व्हा, नाही तर आणखी काही व्हा. आचरण चुकलं, परमार्थ संपला. विठाला विठाला. मग आचरण चुकू देऊ नका, आपल्यात बदल करा. आता नीट ऐका, बदल दोन प्रकारचे. एक तात्पुरता बदल, एक कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल तुम्हाला मी सांगतो, नीट लक्ष द्या. कुत्र्याचे शेपूट नळीत घातल्यावर कसं असतं? नळीत घातल्यावर आणि काढल्यावर कुठला बदल झाला? तात्पुरता बदल. अजून तुमच्या सर्वांचा जवळचा बदल सांगू का? तात्पुरता जवळचा आहे तुमच्या सर्वांचा, सांगू का? पांढरे केस काळे करणे. हा बदल कुठला आहे? हा, तात्पुरता. परत ते हा सफेद पांढरे होणारच. हा तात्पुरता बदल झाला महाराज. पण बदल कसा पाहिजे? हा, कायमस्वरूपी बदल. उदाहरण, ऊसातून साखर निघाली, साखरेचा परत ऊस होतो का? हा कुठला बदल झाला? हा, कायमस्वरूपी बदल. वा. दुधातून तूप, तुपाचा परत दूध, कोणता बदल? कायमस्वरूपी बदल. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला, लोखंडाचं काय झालं? सोनं झालं, परत त्याचा लोखंड, कोणता बदल झाला? कायमस्वरूपी बदल. मग आपल्यात बदल झाला कुठला पाहिजे? कायमस्वरूपी बदल. उदाहरण, शेंदड फळ माहिती आहे तुम्हाला? पिकल्यावर कडूपणा जातो, बरोबर? मग तुकोबाराई हेच उदाहरण देऊन पहिल्या चरणात सांगतात.
कडूपण गेली वा पिकल्या सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. बदल झाला का नाही? कडूपण निघून गेलं. मग तसं देवाच्या कृपा आशीर्वादाने आमच्यात बदल झाला. वा, बदल होणं महत्त्वाचं आहे. बदल झाला पाहिजे, चित्त परमार्थामध्ये लागलं पाहिजे. महाराज मी नेहमी सांगतो, शेताला पाहिजे खत, शेताला पाहिजे, घरात पाहिजे एक, हां शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. आता मग एक मत आहे का? मी नेहमी सांगतो, ज्या घरात एकी आहे ना, एकी, त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी आहे त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी महत्त्वाची. आता एकी राहिली नाही महाराज. असं मोठं खटलं, खटलं कळतं तुम्हाला? हा, मोठं कुटुंब. हां, असं मोठं खटलं श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. कारण त्या घरात काही नाही, एकी नाही, एकमत नाही, अजिबात नाही महाराज. मी नेहमी सांगतो, घरात वातावरण चांगलं पाहिजे तेव्हा परमार्थ होत असतो. आधी घरातलं वातावरण कसं पाहिजे? चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सुरुवात घरापासून झाली पाहिजे ना. घरात वातावरण चांगलं पाहिजे महाराज. मी नेहमी सांगतो, पती पत्नीने सुद्धा घरात प्रेमानं राहिलं पाहिजे. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल, पुढचं चाक म्हणजे पती, मागचं, तुम्ही तर बोलायचे बंद झाले. हां, पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी, पुढचं नवरा मागचं बायको. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण सांगतो तुम्हाला, कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे, चैन कुठल्या चाकाला, म्हणून ते मागचं चाक थोडं भाव खातं. पण मी मागच्या चाकाला सांगतो, भाव खायची गरज, भाव खायची गरज. तुम्ही म्हणाल का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं ते म्हणतात जाणारच ना. हां, जाणारच ना. म्हणून बॅलेन्स महत्त्वाचा आहे. एकमेकांना समजून घ्या, एकमेकांसोबत प्रेमाने राहा, समजून घ्या महाराज. याच्या पुढचं एक वाक्य सांगतो, फक्त बारकाईने ऐका. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडं कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते मायकच बघताय.
वाक्य आहे का, बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितले का टाळ्या कुठे वाजल्या बघ, बिघडला ना बॅलेन्स. समजून घ्या एकमेकांना, प्रेमाने राहा. महाराज दुसरं काय महाराज, लग्नाचं तर आता लय अवघड झालंय. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही माय काय बघता, अहो माझं झालंय, त्यांना वाटलं महाराजाचं झालंय का नाही लग्न. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, ज्याचं राहिलंय ते रोज एकच गाणं ऐकतं, मोबाईलमध्ये रोज एकच गाणं ऐकतं. ज्याचं राहिलंय ते, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं, ये क्या हुआ. कैसे हुआ. पुढं काय मला काय माहिती आता, कब हुआ तुम्हाला माहित का, मला माहित. शादी का, ऐका ऐका, शादी का लड्डू खाए वो भी पचताय और ना खाए वो भी लय अवघड आहे. म्हणून घरात वातावरण चांगलं ठेवा, हसून खेळून राहा. हसलं पाहिजे हो माणसाने. आजकाल माणसं हसत सुद्धा नाही. मोकळं हसलं पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, आणि गर्दीत घुसता येतं घुसा बाबा हो, पण हसलं पाहिजे. प्रेमाने आनंदाने राहिलं पाहिजे. विठाला विठाला. आपण इथं होतो, शेताला पाहिजे, आलो का नाही बरोबर मापात. शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक, आता एक मत नाही, घरात पाहिजे एक मत. संसार करण्यासाठी पाहिजे वित्त, वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त. आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. परमार्थात लागलं पाहिजे महाराज, तेव्हा माणसात काय होतो, बदल होतो. तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये एक बदल झाला. तो बदल कोणता झाला, अभंगाचं दुसरं चरण.
काम क्रोध लोभ निमाले ठाईते 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 काम क्रोध वा गणेश महाराज वा. तुम्ही मागच्या वर्षी होते का सप्त्याला? तुम्हाला सोडत नाही लोक आता, टेन्शन घेऊ नका. वा वा. काम क्रोध लोभ निमाले ठाई सर्व आनंदाची सृष्टी. बदल झाला, काम क्रोध निघून गेला. हा, रागावर कंट्रोल पाहिजे. मगाशी आपलं झालं ना विषय. राग शांत बसणं महत्त्वाचं आहे, त्याला खरी ताकद लागते महाराज. हो, तुकोबरांच्या जीवनामध्ये काम क्रोध हे निमाले ठाई म्हणजे जागेवर संपलं. आणि त्यामुळं काय झालं, सर्व आनंदाचं वातावरण झालं ना. कशामुळं? रागावर कंट्रोल महाराज. वा. आणि सगळ्याला कारण काय? रागाचं ना महाराज. काय राग करून करणार आहे? काही ना सवय असते. माझं माझं काय, हे माझं ते माझं सगळं माझं. आपण जेव्हा माझं माझं करतो तेव्हा देववरती हसत असतो. देव म्हणतो सगळा सातबारा तर माझ्या मालकीचा आहे, तुला फक्त 70-80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. तुझा एकदा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा तू वर घेऊन जाऊ शकत. तू कसला मालक? तू कसला मालक? तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन बच्चे रहे कबीर राधा, उड़ जाएगा एक दिन बच्चे रहे कबीर राधा. उड़ जाएगा एक दिन बच्चे रहे कबीर राधा, उड़ जाएगा एक दिन बच्चे रहे कबीर राधा. ए तू लाख हिफाजत करले, टाळ वाजव टाळ. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन बच्चे रहे कबीर राधा, उड़ जाएगा एक दिन बच्चे रहे कबीर राधा. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा किती जरी टाळ्या वाजवलं तरी पिंजरा, किती काही केलं तरी. ते आता घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा. हां, घरी जाताना उठलं की म्हणायचं बाया माई चप्पल कुठे गेली? पिंजरा. खाली सगळं खाली महाराज, वर काय नाही. किती केलं तरी खालीच. यम कधी येईन सांगता येत. अहो ते झालं ना असं. माझं कीर्तन होतं मागं, कीर्तन झालं. एक जण माझ्याजवळ आला, मला म्हणला महाराज यम लय वाईट. काय म्हणला? यम लय वाईट. म्हणलं झालं काय? तो म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला. मी म्हणलं यमासारखा चांगला देव नाही. तो महाराज तुम्ही असं कसं काय बोलता? तरी प्रश्न विचारला मला. मी म्हणलं हे बघ भाऊ, यम असा डायरेक्ट येऊन घेऊन जात नाही. त्याला पण काही स्टेटस वगैरे आहे का नाही काय? असं डायरेक्ट येऊन घेऊन नाही जात. तो आधी 3 मिस कॉल देतो. किती? आणि मग चौथ्यांदा घेऊन जातो. तो म्हणला महाराज मला तुमचं सगळं पटतंय, तुमचं सगळं, पण माझा एक प्रश्न आहे. म्हणलं विचार. यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी म्हणलं भाऊ यम आहे तू, तुझाच काय तुझ्या अख्या खानदानाचा नंबर आहे यमाकडं, असं येड्यावानी काय करतो? मग मी त्याला सांगायला सुरुवात केली. पहिला मिस कॉल सांगायला सुरुवात केली. आता मला तरी असं वाटतंय इथं बसणाऱ्यापैकी 99% लोकांना तो मिस कॉल आलेला आहे. पहिला माझ्या सकट पहिला मिस कॉल. जरा
बरोबर मिस कॉल सांगितलं. मिस कॉल आपल्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काळे केस पांढरे होणे हा यमाचा पहिला मिस कॉल. पण लोक एवढे हुशार निघाले, काय करतात? हा काळे करतात, डाय करतात, पण त्यांना यमाचा पहिला मिस कॉल समजला नाही. यम म्हणलं ठीक आहे, पहिली भूलचूक माफ, नाही समजला तर नाही समजला. दुसरा मिस कॉल दिला यमाने, दुसरा. डोळ्याची पावर कमी करून टाकली, थोडं अंधुक दिसायला लागलं. लोक त्याच्यापेक्षा हुशार. डोळे तपासून चष्मा घातला, आता तो ऑपरेशन आहे, लेन्स आहे. पण त्यांना मिस कॉल काय समजला. मग यम म्हणला आता शेवटचा चान्स. नाही ते मग शेवटचा मिस कॉल दिला यमाने, बस आता शेवटचा. पुढचे 2-3 दात पाडून टाकले. लोक त्याच्यापेक्षा हुशार. तुमचे इथे काय म्हणतात? कवळी. पण मिस कॉल समजला. मग यम म्हणला बस आता, बस किती दिवस मिस कॉल खेळायचं. आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, फेसबुक नको, इंस्टाग्राम नको, टेक्स्ट मेसेज नको, मेल नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल यमाचा आहे, त्याला कट करायला ऑप्शन नाही, उचलावाच लागतो. मग तुम्ही शेतात असो, ऑफिसला असो, घरात असो, नाही तर इथं माझ्यासमोर बसलेले असो, कॉल आला की तो उचलावा लागतो. महाराज सगळे गेले, आपणही एक ना एक दिवस जाणारच महाराज. आज जमेला पण जमेला, बाप मसना गेला हो. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठाला गावाके बयाले मोठे, उठाला गावाके बयाले मोठे, उठाला गावाके बयाले मोठे, उठाला गावाके बयाले मोठे. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. हो देखत देखत ना तू पण देखत 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 ना तू पण तोही तैसा झाला. उठाला गावाके बयाले मोठे, उठाला गावाके बयाले मोठे, मोठे मोठे मोठे. सगळे गेले, आपणही जाणारच आहे ना. बरं, येताना काय आणलं नाही, जाताना काय घेऊन जाणार नाही, मधलं आपलं नाही. तुम्हाला उदाहरण देऊ का? सोपं उदाहरण, एकदम सोपं, फक्त नीट विचार करून उत्तर द्या. माझं नाव काय? नाव वैभव. बर, मी जन्माला आलो, मला नाव? सोपं प्रश्न आहे. मी जन्माला आलो, मला नाव नाही. माझ्या आई वडिलांना वाटलं नाव काय ठेवावं, म्हणून काय ठेवलं? वैभव. म्हणजे ओवी नाही, त्याला उपजलिया पालकाचे नाम नाही, त्यापाशी ठेवल्या नावाशी होते तुटी. म्हणजे मी जन्माला आलो, मला नाव नाही, ते नाव मी घेऊन आलो. मग जे मी घेऊन आलो नाही ते नाव माझं आहे का? मग जे नाव माझं नाही ते खरं का खोटं? मोठ्याने दे उत्तर. नाव कसं? मग नाव जर खोटं तर माझ्या नावावर असणारी इस्टेट काय बोलता? नाव खोटं म्हणलं इस्टेट पण, महाराज पण. तोंडावर बोलले बा खोटं मला. आता कीर्तन सफल झालं. नाव खोटं म्हणल्यावर इस्टेट खोटी, म्हणजे सगळं
म्हणजे आतापर्यंत आपण खऱ्यासाठी लढत होतो का खोट्यासाठी हो? सगळं खोटे मारत, काय खरं आहे इथं? आहे का खरं काय? महिला मंडळ मला उत्तर द्या, सोनं चांगलं आहे का वाईट हो? हा सोनं कसं आहे? वाईट? द्या काढून. तेवढे 2-4 वर्ष निघतील माझे. सोनं चांगलं सुद्धा आहे आणि वाईट सुद्धा आहे. चांगल्या मार्गाने कमवले हो कसं आहे? चांगलंच आहे ना महाराज. चांगल्या मार्गासाठी वापर झाला तर कसं आहे? चांगलं. त्याला फक्त नीतीच्या कपाटात ठेवावं लागतं. नीती पाहिजे माणसाकडं. सोनं कसं? चांगले. आता नीट आहे का, वैभवचा जन्म झाला, वैभव थोडा मोठा झाला, वैभवच्या आईने त्याला शब्द वापरला तू. काय शब्द वापरला? काय शब्द वापरला? वैभव सावध झाला, वैभव म्हणला मी. काय म्हणला? वैभवच्या आईने शब्द वापरला बिस्किटचा पुडा तुझा आहे. मी म्हणलो बिस्किटचा पुडा. किती शब्द झाले? 4. तू, मी, तुझं, किती शब्द झाले? आता हे जे 4 शब्द आहे, तू, मी, तुझं, माझं, या 4 शब्दावर आज जगातल्या सगळ्या कोर्टात केस चालू आहे. केस कचेऱ्या सगळ्या किती शब्द? 4. या बाबळीपासून तर त्या बाबळीपर्यंत सगळं माझं आहे. तू इथे येऊनच दाखव, मग तू आहे आणि किती शब्द झाले? 4. हां, सगळे भांडणं या 4 शब्दावर आहे. मग आता बसणारे मंडळी तुम्ही हुशार आहे, पटकन उत्तर द्या. हे जे 4 शब्द आहे, तू, मी, तुझं, माझं, हे ज्ञान आहे का अज्ञान? काय? मोठ्याने उत्तर द्या. अज्ञान. म्हणजे आपल्याकडे काय नाही? आपल्याकडं ज्ञानच नाही. काय ज्ञान आहे आपल्याकडं? 2 भावांचे जमिनीवरून केस चालू होती 15 वर्ष. किती? 2 भाऊ मेले, जमीन जागेवर राहिली, वकिलांनी स्लॅब टाकला. आपल्याला ज्ञान नाही. अजून सोपं सांगू का? मुलीच्या लग्नामध्ये 50,000चे फटाके वाजवले. किती? किती? नवरदेव बाहेरा. ज्ञान नाही. ज्ञान पाहिजे, पण नुसतं ज्ञान असून उपयोग नाही महाराज. ज्ञानात काही ना अहंकार असतो महाराज. हां, थोडंच गाता येणार फुगीर लई, थोडंच वाजवता येणार आखडू लई, थोडंच कीर्तन करता येणार शायनिंगच लई. म्हणजे माणसाला ज्ञान आहे, त्याच्यात काय? अहंकार आहे. अहंकार असता कामा नाही महाराज. ज्ञानासोबत पाहिजे वैराग्य. वैराग्य कसं पाहिजे? तुकोबाराने सांगितलं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, याला म्हणतात वैराग्य. आणि सोबत जोड पाहिजे भक्ती. आता आपली भक्ती वेगळी, संतांनी सांगितली ती भक्ती वेगळी. आपली भक्ती कशी आहे सांगू का तुम्हाला महिला मंडळ? आता एक सण झाला, कुठला? आता एवढ्यात, हां ते सांगतील ना. हां, नागपंचमी. हां, कुठे गेलती हो तुम्ही? बोला ना, बोला ना. आपल्याकडे टाईम कमी आहे, मोजून 10 मिनिटं राहिले. कुठे गेलते? वारुळाव. कशाला? कोणाची पूजा करायला? नागोबाची. हां, नागोबाची. हां, मग आता नागोबा प्रसन्न झाला ना हो. नागदेवता असे म्हणले, एवढी बाई लांबून माझी पूजा करायला आली, प्रसन्न झालो. आता आपण घरी जाऊन भेटू. बोला महिला मंडळ. माता असा नाग घरी आला आपल्या, बघा बरं का, दारात आला. तुम्ही काय म्हणता? या 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 महाराज, काय घेणार? चाय कॉफी, बसा आमच्या सोप्यावर. काय करता हो? हा, निवांत डोकं खाजून उत्तर द्या. हां, काय करता? हां, कोण म्हणलं काठी? काठीनं पूजा. त्या दिवशी कशी पूजा केली? मग ही कुठली भक्ती आहे? ही झाली आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे, आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. हां, भक्ती आपली म्हणजे निवळ कढीपत्ता. कढीपत्ता माहिती तुम्हाला? थोडा 2 मिनटं तुमचा आवाज आला पाहिजे. आता मी काही विचारलं की तुमचं उत्तर आलं पाहिजे. कढीपत्ता. झाडावर असा हिरवागार. काय? मी जाऊ घरी. झाडावर असा हिरवागार. काय? कढीपत्ता. तोडला, जोडीत बांधला, बाजारात विकायला आणला. काय? एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? रिक्षात घरी आलो. कोण? बोला. कढीपत्ता. हां, कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा कढीपत्ता घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, जिरे मोहरी. तुम्हाला अनुभव आहे? हा,
चला चला. हा, कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? असं वरबडलं, दिलं तेलात टाकून, असं बोंबललं. कोण? असं कढईच्या बाहेर पडायला लागलं. वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग आपली भक्ती म्हणजे, बोला, कढीपत्ता. शाबास. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस, निवड आंधळी भक्ती. त्या भक्तीला किंमत नाही. मगाशी प्रमाण झालं ह्याची थोर भक्ती, संकल्पावी माया. आणि याचं पुढचं प्रमाण मगाशी झालं, ठेविले आनंते तैसेची आणि चित्ते असू द्यावे समाधान. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. आपली भक्ती म्हणजे निवड आंधळी भक्ती. देवाला कुठली आवडते? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार देवाच्या चरणी वळवणे, हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. ही भक्ती देवाला आवडते. आपली निवड आंधळी भक्ती. महाराज, आता कधी कधी होतं काय महाराज, आपण कीर्तनात एखादं वाक्य सांगतो, लोक त्याचा वेगळाच अर्थ घेतात. मी एका कीर्तनात बोललो मुंबईमध्ये की जे पेराल तेच उगवेल. काही चुकीचं काय याच्यामध्ये? शुद्ध बीजा आणि फळे रसाळ हो मटी. कीर्तन झालं, एक जण माझ्याजवळ आला, म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणला जे पेराल ते उगवेल. म्हणलं बरोबर तर आहे, काय चुकीचं आहे? तो म्हणला साप चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणला शेंगदाणा पेरला, टरफलं आलं कुठून? जे पेराल, अहो माझी अकलच बंद झाली. त्याचं म्हणणं असं होतं शेंगदाणाला डायरेक्ट काय आलं पाहिजे? तर जाईनीच हो. त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे आणि देतो, फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. गेलो याच्या घरी चहा प्यायला, त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. तो कपात चहा घेऊन आला. म्हणलं फक्त चहा. ज्याला समजलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या आज. त्याला म्हणलं फक्त चहा, कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो का? मग बावळा टरफल्याशिवाय कुठं? तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागता? म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? लोक विचित्र असतात. एक सांगितलं की लोक वेगळाच अर्थ घेतात. आणि जवळ लोक चांगलं सांगून ऐकव साधू संतांनी सांगून ठेवले. आणि जर ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. सरते शेवटी बा आमचं काय बाजाईला, आमचं काय बाजाईला, आमचा काय बाजाईला, काय बाजाईला. बोल बोली पिंगळा महाद्वारी, बोली बोल पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोल बोली पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोल पिंगळा महाद्वारी. सर्वांनी टाळ्या. हात खाली ठेवा. स्वतःचं दारुवन घ्या ग कोणी. एक साधा दाताचं दारुवन घ्या ग कोणी. कुंकू 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 घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी
सगळे दिसतात बरं का. या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग 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 बया. या शेजारणीनं वा वा. या शेजारणीनं बरं नाही केलं बया. मी थांबल्यावर कसं काय वाजवता तुम्ही. या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग 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 बया. सावध होणे भजने लाग देव करा कैवारे. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी, आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी. हे सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी, हो सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. हे हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. सगळ्यांचे हात वरती. हात 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 हात. सगळ्यांचे हात वर. एक 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 एक. हा हा. पिंगळा महाद्वारी बोल बोल को देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल को देखा, पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोल बोल को देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल को देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. वा वा वा. साधू संतांचा ऐका महाराज, हा जन्म पुन्हा पुन्हा, लाईफ इज नॉट वन्स मोर, एकदाच. त्यामुळं त्यामुळं आनंद घ्या. हा सुख सोहळा स्वर्गी आहे का नाही महाराज. आता तुम्ही 2 तास झाले तुम्ही इथं बसले महिला मंडळ, तुम्हाला घरची आठवण झाली का. अहो झाली का. मग तुम्ही आता स्वर्गात आहे. वर काय वर कोणी बघितलं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. इथं खरा आनंद आहे महाराज. स्वर्गीचे आंबर इच्छिता ते देव, मृत्यूलोकी व्हावा जन्म. हा आनंद आहे महाराज. हा आनंद मनसोक्त घेतला पाहिजे. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवून मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमा, हरी जय जय, हरी जय जय, विठोबा रखुमा. ओ हरी जय जय, हरी जय जय,
ओ बालक माये ओ बालक माये ओ बालक माये ओ बालक माये